नमस्कार. द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुकाचे निकाल आलेले आहेत आणि मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलेले आहे. मात्र या निवडणुकांमध्ये सिव्हिल सोसायटीने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपण या सगळ्या गोष्टींवर आणि जगभरामध्ये अनेक नवीन संशोधनं पण येत आहेत, या संदर्भात आपण आज डॉक्टर गणेश देवी यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आणि ख्यातीचे भाषातज्ञ आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा भारतामधल्या विविध संशोधनांमध्येही मोठी भूमिका आहे त्यांची. तर आपण आज त्यांच्याशी बोलणार आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही कर्नाटकांच्या निवडणुकांमध्येही मोठी भूमिका होती तुमची आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्येही खूप मोठी भूमिका होती. आपण बघितलं की त्याचा खूप मोठा फायदाही झालेला दिसतो. मात्र तरी देखील सिव्हिल सोसायटीला जे अपेक्षित नव्हतं असे काही रिझल्ट लागलेले दिसतात. तर आपण या गोष्टींपासून बोलायला सुरुवात करूयात. तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, आपण सिव्हिल सोसायटी म्हणजे काय याचाच नीट विचार करूया. 19व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये फ्रेंच राज्यक्रांती होऊन गेली होती. नेपोलियनची राजवटी संपली होती. तर 1815 आणि आपल्याकडे त्यावेळेस पेशव्यांचं राज्य संपलं होतं. त्यावेळेस इथं सिव्हिल सोसायटी होती का? किंवा राजाराम मोहन राय काम करायचे, त्यांना कोणी सिव्हिल सोसायटी म्हणत होतं का? किंवा त्या शतकाच्या उत्तरार्धात काँग्रेसची निर्मिती झाली 1885. तर त्यावेळेस गोखले किंवा टिळक यांना सिव्हिल सोसायटी असं नाव होतं का? त्याचं उत्तर आहे नाही. तर मग ही 20व्या शतकात निर्माण झालेली सिव्हिल सोसायटी काय आहे, त्याचा हेतू काय आहे आणि त्याची निश्चित भूमिका जबाबदारी काय असते? तर त्याचं असं झालं की 1920च्या दशकामध्ये फ्रान्समध्ये, इटलीमध्ये, जर्मनीमध्ये आणि रशियामध्ये काही फार मोठे बदल झाले. इटलीमध्ये ब्लॅक शर्ट्स आले मुसोलिनीचे. तर हे सरकारी पोलीस नव्हते, तर ते गैर सरकारी पोलिसांसारखे उभे केलेले तरुण गुंड होते. झुंडशाही होती, पण ते ऑर्गनाइज होते, त्यांचा हेतू होता. जर्मनीमध्ये हिटलरनी त्या 10 वर्षानंतर स्टॉर्म ट्रूपर्स उभे केले, म्हणजे 1920च्या दशकाच्या शेवटी. फ्रान्समध्ये त्यावेळेस काही आर्टिस्ट एकत्र येत होते. आणि नंतर जेव्हा हिटलरनी दमनशाही संपूर्ण युरोपवर सुरू केली, फ्रान्स आणि जर्मनीचं युद्ध झालं, त्यात रेझिस्टन्स ज्यांनी केला, प्रतिरोध, फार मोठी भूमिका त्या कलाकार मंडळींनी केली होती. आणि ती फ्रेंचची सिव्हिल सोसायटी होती. आपल्याकडं 1920च्या दशकामध्ये काँग्रेसनी सेवादल उभं केलं. तर सेवादल हे काँग्रेस नव्हती, पण काँग्रेसच्या आजूबाजूला राहून काम करणारी तरुण मंडळी होती. तर ती सिव्हिल सोसायटी बनली. त्याच्याबरोबर 1925मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण झाला. नंतर त्यांनी असंच काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रक्रिया 1920, 1930, 1940 आणि 1950च्या दशकामध्ये होत जेव्हा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आलं आणि एक इंटरनॅशनल रिस्पॉन्सिबिलिटी असती प्रत्येक देशाची, जशी नॅशनल रिस्पॉन्सिबिलिटी असती. प्रत्येक देश हा आंतरराष्ट्रीय संघटनांना जबाबदार असतो, त्याला उत्तर देणं भाग असतं. ह्या सगळ्या नव्या रचनेमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आणि खास करून कोल्ड वॉरच्या संपूर्ण पिरियडमध्ये जे प्रत्यक्ष सत्तेवर नाहीत किंवा जे प्रत्यक्ष सत्तेत जाऊ पाहणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये नाहीत, पण सामाजिक काम करतात आणि असं काम करतात की ज्याचा काही राजकीय परिणाम होतो, अशा मंडळींना सिव्हिल सोसायटी हे नाव देण्यात आलं. बरोबर. खास करून इटलीमधल्या
युरो कम्युनिस्ट लोकांच्यामधून म्हणजे ग्रामसीफ. तर त्यांनी अशी कल्पना केली होती की अशी मंडळी ही राष्ट्रावर, राज्यव्यवस्थेवर आणि समाजावर पुष्कळ प्रभाव टाकू शकतात जर या मंडळींच्यात विचार आणि वर्तनात एक सूत्र असेल तर. ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल हा शब्द त्यांनी वापरला होता. तर सिव्हिल सोसायटी ही अशा ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअलची एक रचना आहे. त्यानंतरच्या काळात असं झालं की 1980 नंतर 1990 पासून, आणि या मुद्द्यावर मी पुन्हा एकदा येईन, सिव्हिल सोसायटीचा एक रोल बनला जे समोर येऊन रस्त्यावर उतरून किंवा चर्चासत्रांच्या द्वारा आपले मुद्दे समोर मांडत होते, सरकारचा विरोधही करत होते. वेगवेगळ्या पक्षांचे सिव्हिल सोसायटी ग्रुप्स होते. आणि खास करून जेव्हा अमेरिकेतली ब्लॅक राईट्स मुवमेंट झाली त्याला सिव्हिल राईट्स मुवमेंट म्हटलं गेलं. आणि त्यात काम करणाऱ्या तरुणांना सिव्हिल सोसायटी हे नाव फार चपकलपणाने बसलं. पण 1990 नंतर बऱ्याच नॉन स्टेट ॲक्टर्सनी जगाच्या मंचावर प्रवेश केला. नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे प्रत्यक्ष सरकार युद्ध करत नाही आहेत, राष्ट्र युद्ध करत नाही, पण राष्ट्र किंवा सरकार नसलेले असे छोटे छोटे ग्रुप्स युद्धासारख्या कृत्या करत आहेत. आणि काही वेळा फक्त युद्ध नाही, स्वतःच्याच राष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारे कृती करून सरकार उलथवणे, नवीन सरकार आणणे, ह्याची सुरुवात म्हणजे युरोपमध्ये, आयर्लंडमध्ये झाली. आयरिश रेव्होल्युशनरी आर्मी, ती आर्मी अशी बंदूकवाली आर्मी नव्हती, ती एक संघटना होती ज्याला सरकार बदलून काढायचं होतं. आणि ते वेगवेगळे उपद्व्याप आणि उपद्रव करायचे. आपल्याकडं RSS सारखी संघटना जी कुठं रजिस्टर नाही आहे, जी स्वतः राजकीय पक्ष नाही आहे, पण राजकीय पक्षावर दबाव आणून सगळ्या पॉलिसीज ठरवू इच्छिते, ते नॉन स्टेट ॲक्टर ग्रुप आहे. मी त्याला सिव्हिल सोसायटी म्हणत नाही. तर सिव्हिल सोसायटी हे छोटे ग्रुप्स असतात ज्यांना काही सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक मुद्दे असतात. ते बऱ्याच वेळा, बहुतेक वेळा प्रस्थापित सरकारच्या विरोधात असतात आणि तो नागरिकांच्या वतीने विरोध व्यक्त करत असतात. काही वेळा नीती पॉलिसी चेंजसाठी त्यात ते सरकारबरोबर सहभागी होतात आणि समाजातला वास्तव किंवा वेगवेगळ्या विषयांचे रिपोर्ट्स सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. सिव्हिल सोसायटी असते. आता अर्थातच जेव्हा इलेक्शन्स येतात, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, भारतामध्ये, ही सिव्हिल सोसायटी म्हणजे ज्यांचा जे पक्षाशी प्रत्यक्ष निगडीत नाही आहेत पण ज्यांना समाजाविषयी आस्था असते, अशा लोकांचे ग्रुप्स हे कार्यरत बनतात. कर्नाटकचा उल्लेख केला तर कर्नाटकमध्ये कलबुर्गींचा खून होणं, गौरी लंकेशचा खून होणं, त्याच्यानंतर तिथं जरूर नसलेले मुस्लिम विरोधी कायदे आणले जाणं, या सगळ्या गोष्टी घडत होत्या. तिथं हिंदीचा कन्नड भाषेवर आलेला दबाव, अतिक्रमण, या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा तिथली सिव्हिल सोसायटी जागृत होऊन काही गोष्टी मागत होती. काही गोष्टी तिथल्या अशा ग्रुप्सची इच्छा होती की एक वेगळं सरकार असावं जे फॅसिस्ट असू नये, जे भीती निर्माण करून दमनशाही प्रवृत्तीचं असू नये, आणि तसं सरकार जे आहे ते बदलून वेगळ्या प्रकारचं सरकार यावं यासाठी कार्यरत असणारी मंडळी होती. त्यात मी होतो. आणि कर्नाटकमध्ये सिव्हिल सोसायटीनी तिथल्या भाजपच्या सरकारला बाजूला सारून तिथं आत्ता आलेलं काँग्रेसचं सरकार आणण्यामध्ये मोठा हातभार लावला. पण
सिव्हिल सोसायटीचं काम तिथं संपतं. सिव्हिल सोसायटीचं काम तिथं संपतं आणि ती सिव्हिल सोसायटीची एक वेश आहे, मर्यादा आहे, मर्यादा, सीमा आहे. त्याच्या पुढं एकदा राज्यावर नवीन सरकार आल्यानंतर सिव्हिल सोसायटी ते सरकार मागून चालवण्याचं काम करत नाही. तशी कामं जे करतात त्यांना नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणतात. आणि नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रामध्ये राष्ट्राच्या उलाढालीत नाही आहेत, पण राष्ट्र स्वतःच्या ताब्यात राहावं असं वाटणारी लोक. आणि RSS तशा प्रकारचं काम करतं. सर, तुम्ही नॉन स्टेट ॲक्टर्सबद्दल बोलले. आपल्या इकडे वृत्तपत्रांमध्ये आणि कधीकधी वाहिन्यांवर पण एक फ्रिंज एलिमेंट नावाचा एक शब्द वापरला जातो. या दोघांचा एकमेकांशी संबंध कसा आपण लावू शकतो? हे फ्रिंज एलिमेंट म्हणजे अशी लोक जे काही कृत्य करतात पण त्यांचे करते करवते त्यांची जबाबदारी घेत नाहीत, तशा लोकांना फ्रिंज एलिमेंट म्हणतात. फ्रिंज म्हणजे अगदी कड, अगदी सीमा टोक, म्हणजे ते आमच्यातले आहेत असा दावा नाकारला जातो. आमच्यातले आहेत का नाहीत माहीत नाही इतपतच भूमिका घेतली जाते आणि जबाबदारी झटकली जाते. पण नॉन स्टेट ॲक्टर जे असतात त्यांना स्वतःची फिलॉसॉफी असू शकते, स्वतःचा प्रोग्राम असू शकतो, स्वतःचे ऑब्जेक्टिव्ज असू शकतात आणि ते त्यांनी केलेल्या कृतीची जबाबदारीसुद्धा घेतात. फक्त ते उघडपणे आपल्या कृती करत नाहीत. समोर येऊन, जनतेसमोर येऊन, रस्त्यावर येऊन, मीडियामध्ये येऊन त्यांचं काम नसतं. मीडिया, रस्ते, समाज यांच्यापासून दूर राहून, अंधारात राहून ते काम करत असतात. या दोन्हीमध्ये फरक आहे. पण मग कधी म्हणजे भारताचा विचार केला तर असं वाटतं का की हे नॉन स्टेट ॲक्टर जे सगळे आहेत ते या फ्रिंज एलिमेंट्सना आपले फूट सोल्जर म्हणून वापरतात? उघड आहे. आणि हे जे संबंध आहेत ते संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते ग्रुप्स आणि ते काही नॉन स्टेट ॲक्टर मोठा जो ग्रुप आहे त्याचे संबंध तपासायची गरज नाही. त्यांची कृती जी असती ती कृती सांगते. यांच्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवल्या जातात. त्याला पण त्यात काही वेळा कायद्याचं उल्लंघन होतं आहे, हिंसा होती आहे. हे झाल्यानंतर त्यांचे करते करवतेच म्हणतात की हे आमच्यातले नाही, ते फ्रिंज एलिमेंट. हां, जबाबदारी झटकण्याचा तो प्रकार. म्हणजे बाळ्यांनी दगड शेजारच्या घराच्या काचेवर मारला तर आईबाप म्हणतात नाही तो बिघडलेलाच मुलगा आहे. दॅट इज फ्रिंज एलिमेंट. आता एक मी थोडासा एक वेगळा विषय हे करतो, म्हणजे या पहिल्या विषयापासून की जगभरामध्ये सिव्हिलायझेशनवर काम, म्हणजे त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी विचार सुरू आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये खूप मोठं काम करताय. तुम्ही भाषा या विषयावर तर खरं तर खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्यातच पुढचा भाग सिव्हिलायझेशनचा येतो. तर ते नेमकं काय संशोधन आहे? हा प्रश्न वेगळा नाही. तुम्ही जे फ्रिंज एलिमेंट म्हणालात आणि नॉन स्टेट ॲक्टर त्याच्याशी अगदी प्रत्यक्ष डायरेक्टली जोडलेला हा विषय आहे. झालं आहे असं की संपूर्ण जगभर गेली 30 वर्ष इस्लामोफोबिया, मुसलमान म्हणजे जणू काही जन्मजात हिंसक कृत्य करणारी व्यक्ती अशी एक समजूत पसरवण्यात आलेली, ही जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेली. याची सुरुवात USSR सोव्हिएत रशियाचं विघटन झालं 1991 साली. त्याच्यानंतर अमेरिकेला हे कोल्ड वॉर जी होती ती आता संपली. बर्लिनची भिंत होती, बरोबर, निघून गेली. जग एक ध्रुवीय झालं. प्रश्न होता की आता आपली फॉरेन पॉलिसी काय असली पाहिजे. तर त्यांच्या थिंक टँक्समध्ये चर्चा झाली की आपण जगातलं दारिद्र्य मिटवून टाकण्याचं काम आता करू शकतो आपल्या पद्धतीने, रशियाच्या पद्धतीने नाही. दुसरा विचार असा आला की तसं करण्याने अमेरिकेचं महात्म्य वाढेल याची काही गॅरंटी नाही आणि ते वाढण्यासाठी, टिकून ठेवण्यासाठी
तो जो दुसरा विचार आहे ते म्हणाले की आपण ह्याच्या पुढं सांस्कृतिक आणि धार्मिक युद्ध उभी करूया. बर. क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन नावाचा ग्रंथ सॅम्युअल हंटिंग्टननी केला आणि तो अमेरिकेची फॉरेन पॉलिसी बनला. त्यात काय होतं की मुळातच लोक वेगवेगळ्या संस्कृतीची लोक एकत्र राहू शकत नाहीत, एकत्र नांदू शकत नाहीत, वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र नांदू शकत नाहीत. तर हे त्यांच्यामधला वैरभाव हा स्वाभाविक आहे. आणि त्यानंतर अमेरिकेने जाणून बुजून वेगवेगळ्या खंडांच्या मध्ये असे कलह उत्पन्न करण्याचा सपाटा लावला. इराकचं युद्ध, इराणचं युद्ध, अफगाणिस्तान, त्याच्यानंतर आत्ता जे सुरू आहे पॅलेस्टाईन, गाझा, इस्रायल, त्याच्यानंतर सिरिया, येमेन, अनेक ठिकाणी. आणि ह्या सगळ्या हे 1990च्या दशकातली झालेली घटना, संपूर्ण जगाला प्रभावित करणारी घटना, यातून नवीन टर्मिनॉलॉजी निर्माण झाली. उदाहरणार्थ मला 1970 किंवा 80च्या दशकांच्या मध्ये 1960, 70, 80मध्ये टेररिस्ट असा शब्द ऐकायला येत नव्हता. बरोबर. पण तो अचानक 1990मध्ये रोज वर्तमानपत्रात, टेलिव्हिजनवर सगळीकडे यायला लागला. तर काही लोक टेररिस्ट आहेत, काही लोक ही मुळातच हिंसक आहेत. ही भूमिका अमेरिकेने पसरवण्याचा प्रयत्न केला, पण ती स्वीकारली गेली कारण लोकांच्या, जगभरच्या लोकांच्या डोक्यात एक जुना इतिहास ठासून भरवलेला होता युरोपियन इतिहासकारांनी. आणि तो इतिहास होता की 11व्या शतकापासून 12व्या शतकात आणि 13व्या शतकात युरोपमधले त्यावेळचे लोक आणि पश्चिम आशियामधले मुस्लिम देशातले लोक यांच्यात काही युद्ध झाली. त्याला क्रुसेड्स असं नाव आहे, त्याला धर्मयुद्ध. आता तो इतिहास जो लिहिला गेला आहे तो सगळा युरोपियन लेखकांनी लिहिलेला आहे. आणि तो मुस्लिम हे जास्त युद्धखोर होते आणि युरोपची लोक कमी युद्धखोर होते, अशा रीतीने, अशा अँगलने लिहिला गेला. आणि तो सगळीकडे पर्कोलेट म्हणजे स्त्रवत सगळ्या शाळा, कॉलेजेस, सगळ्या खंडांच्या मध्ये लोकांच्या डोक्यात आहे. आणि म्हणून अमेरिकन फॉरेन पॉलिसीमध्ये जेव्हा हे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आलं, तर तेव्हा इस्लामिक देश हे आपोआपच विलन ठरले. मी आत्ता हा संपूर्ण मुद्दा हा फक्त एका देशाचा नाही आहे. भारतात ही स्वीकारलं गेलं, पाकिस्तान आपला शेजारी आहे म्हणून, पण त्याआधी पण इथल्या लोकांच्या डोक्यात हे क्रुसेडची बॅकग्राऊंड तर तयार होती. म्हणून मी जगातल्या अनेक विद्वानांना एकत्र घेऊन वेगवेगळ्या खंडातल्या जगातल्या सगळ्या संस्कृत्यांचा अगदी सुरुवातीपासूनचा संपूर्ण इतिहास पुन्हा एकदा मांडणे हे सुरू केले. त्यात कोरियाचे, चीनचे, काही अरब स्कॉलर्स, काही इटालियन स्कॉलर्स, इंग्लिश, ब्रिटिश, अमेरिकन, लॅटिन अमेरिकन, भारतातले असे आहेत. आणि हे 10 खंडांच्या मध्ये गेल्या 7 ते 8 हजार वर्षामध्ये जगात जिथं जिथं संस्कृती, सिव्हिलायझेशनचा उद्भव झाला, वाढल्या त्या, तर त्यांचं स्वरूप काय होतं, त्या कशामुळं वाढल्या, त्यांचा मुख्य पाया काय आहे, कुठल्या फाउंडेशनवर त्या उभ्या आहेत, ह्याची मांडणी करतोय. त्याच्यामुळे हे जी खोटी समजूत आहे की एका विशिष्ट धर्माचे लोक जास्ती हिंसक असतात, तर ती नाहीशी होईल, ती निघून जाईल. कारण सगळ्या धर्मातल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारे व्यवहार केलेले आहेत आणि त्याच्यामुळं उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणार ही तर पुन्हा एकदा मी इतिहास मांडायला लागलो. आणि यात 10 माझे व्हॉल्यूम एडिटर्स आणि प्रत्येक व्हॉल्यूममधले 7 ते 8 संशोधक लेखक असे करून 80 ते 90
मोठे जगातले अत्यंत चांगले विद्वान स्कॉलर्स एकत्र येऊन आम्ही हे करायला लागले. तो हा प्रकल्प मी लीड करतोय. आणि हे झाल्यानंतर तो इंग्रजीमधून जॅपनीज, चीनी, अरेबिक, पर्शियन, इटालियन, स्पॅनिश आणि फ्रेंचमध्ये अनुवादित होईल. म्हणजे हा आपण वेगवेगळ्या कलेक्टिव्हचा जसा एक प्रयोग असतो त्या पद्धती, मला असं वाटतं की हा खूपच मोठा प्रयोग आहे. कारण यापूर्वी असं मी ऐकलेलं नाही आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात. पण ह्याला किती दिवस लागतील आणि त्याचे काय पर्टिक्युलर्स काय ज्याला आपण म्हणू शकतो? याच्या आधी 1-2 वेळा असे ग्रंथ सिव्हिलायझेशन म्हणजे संस्कृतींना घेऊन लिहिलेले आहेत लोकांनी. पण ते सगळ्या प्रत्येक संस्कृतीचा उदो करण्यासाठी लिहिलेले. किती भव्य, किती दिव्य. हा वास्तवाचा इतिहास आहे. आणि हा संपूर्ण इंग्रजीमध्ये पूर्ण होण्यासाठी मी गेली 3 वर्षे हे काम सुरू करतो. इंग्रजीमध्ये अजून 2 वर्षामध्ये पूर्ण होईल आणि त्याचे अनुवाद सगळे व्हायला अजून 5 वर्ष लागतील. पुढचे 5 वर्ष. 2030 पर्यंत ही सगळी पुस्तकं, त्याच्यावर आधारित व्हिडिओज, त्याच्यावर आधारित पॉडकास्ट जगभर असतील. माझ्या अपेक्षेप्रमाणे येत्या 10 ते 15 वर्षामध्ये या ज्या चुकीच्या कल्पना क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनच्या आहेत त्या बदललेल्या असतील. आणि त्या जर बदलल्या तर मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटेल. आणि जगाचं भविष्य पण, कारण यात एक राज्य, एक पार्टी, एक देश, एक समाज नाही आहे. जगातले सगळे समाज, सगळे देश, सगळ्या पॉलिटिकल पार्टीज सगळ्यांच्यासाठी आहे. विविधता आहे अशी. मी आता हा विविधतेचा धागाच घेऊन थोडंसं भारतामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन येऊ इच्छितो की भारतामध्ये एक संघराज्य पद्धती आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून, कित्येक वर्षांपासून आपल्याला असं दिसतं की या संघराज्य पद्धतीला छेद देण्याचा प्रकार सुरू आहे. तर तुम्ही ह्याच्याकडं कसं बघता? संविधानाला मानतो मी. संविधानात भारताची व्याख्या केलेली आहे. इंडिया, त्यात लिहिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स. वेगवेगळ्या राज्यांचा एकत्रित झालेला समूह, संघ म्हणजे भारत. याचा अर्थ भारत या शब्दाला निर्माण झालेला अर्थ हा अनेक राज्य एकत्र आल्यामुळे झालेला आहे. आणि ह्या सगळ्या राज्यांच्यात फक्त आत्ता जर बघितलं तर आपण युनियन टेरिटरीज आणि सगळी राज्य तर 35 वगैरे होतात. बरोबर. पण यात समाज किती आहेत, कम्युनिटीज. तर कुमार सुदेश सिंग, KS सिंग यांनी द पीपल ऑफ इंडिया नावाची सिरीज काढली होती काही 30-40 वर्षापूर्वी. त्यात भारतामध्ये 4200 जाती, जमाती, ट्राईब्स 4200 आहेत. 4200. 4200 अस्मिता आहेत, सामाजिक अस्मिता. हो. मी स्वतः भाषांचा सर्वे मोठ्या टीमबरोबर केला. त्यात 780 भाषा. आता प्रत्येक भाषा म्हणजे एक वेगळी जीवनदृष्टी असते. कारण प्रत्येक भाषेमध्ये अवकाश आणि काल यांचे शब्द वेगळ्या रीतीने झालेले असतात. स्पेस अँड टाईम दे आर डिफाईन्ड डिफरंटली. म्हणून मग त्याला जीवनदृष्टी म्हणतो. तर 780 प्रकारे आपले भारतवासीय विश्वाकडे बघतात. 4200 परंपरा आपण आपल्या खांद्यावर घेऊन पुढं आपली वारी निघालेली आहे. बरोबर. आणि अनेक प्रांत आपले. तर ही जी विविधता आहे, ही विविधता भारताच्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा इन्शुरन्स, सगळ्यात मोठी गॅरंटी आहे. आणि ज्या सरकारला लोकशाही नको असेल ते सरकार विविधतेवर घाला घालण्याचं काम करत राहील. पण भारताची विविधता इतकी, ज्याला इंग्रजीमध्ये ओव्हरवेल्मिंग आपण की ती इतकी मोठ्या ताकदीची आहे की कुठलंही सरकार या देशात कायमसाठीची हुकुमशाही आणू शकणार नाही. आणि जर एखाद्या सरकारने हुकुमशाही प्रयोग सुरू केले तर ते सरकार लवकरात लवकर संपून पुन्हा लोकशाही इथं सुरू होईल.
याची मला स्वतःला खात्री आहे. ही खात्री केवळ मी काही ज्योतिषी म्हणून नाही किंवा केवळ फुकटचा आशावादी म्हणून नाही, पण आपल्यात जी विविधता आहे ती विविधता वास्तव आहे. हो. 4200 सामाजिक अस्मिता, कम्युनिटी आयडेंटिटीज, त्याला एकदम आपण 10 किंवा 12 करू शकत नाही. 780 भाषाला एकदम आपण 8-10 भाषा करू शकत नाही. ही राहणारच आहे. आपल्याकडं इथं पुण्यातच काही मला वाटतं 60-70 वर्षापूर्वी एक ग्रंथ प्रकाशित झाला, तर त्यात भारतीय देवांचा कोश होता, देवदेवता. तर त्यात शेकडो नाही हजारो देवदेवता आहेत. धर्म नुसते फक्त शीख, बुद्धिस्ट, जैन, हिंदू, मुस्लिम नाही, याच्यापेक्षा छोटे छोटे. आता झारखंड, ओरिसामध्ये शरण नावाचा धर्म आहे, आदिवासी पाळतात. नॉर्थ ईस्टला अजून वेगळेच त्यांचे धर्म. तर धार्मिक विविधता, भाषाकीय विविधता, सामाजिक विविधता. भारतात तांदूळ शिजवून खाणे हा प्रकार मानव प्राणी उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये सुमारे 6000 वर्षापूर्वी शिकला. तर भारतात तांदूळ शिजवून तांदळाच्या वस्तू बनवण्याचे किमान 700 ते 800 प्रकार आहेत. बटाट्याची भाजी म्हणजे तुम्ही इडलीपासून दिरड्यापर्यंत किंवा पापडीपासून तांदळाच्या पेजीपर्यंत अनेक प्रकार आहेत. फक्त बटाटा शिजवणे याचे भारतात 300-350 प्रकार आहेत. बटाट्याची भाजी असा जर विषय लावला तर 300-350 भाज्यांचे. ही विविधता ज्या देशांच्या मध्ये फक्त पोटॅटो चिप्स किंवा एक सिंगलच चर्च किंवा सिंगलच मॉस्क किंवा सिंगल टेम्पल असेल त्यांना समजणारही नाही, आणि तिथं हुकुमशाही येऊ शकते. पण आपल्या देशात नाही, येऊ शकत नाही. आपल्या देशात हुकुमशाही आणली जाईल. नॉन स्टेट ॲक्टर्स पुष्कळ प्रयत्न करतील, पण ती टिकू शकणार नाही, कारण हा देश आपला विविधतेचा देश आहे. तुम्ही आता हा विषय घेतला आणि आपण पहिल्या प्रश्नाशी बोलत असताना फॅसिझमचाही तुम्ही उल्लेख केला होता. आपण असं बघतो की जगभरामध्ये ठिकठिकाणी काही फॅसिस्ट प्रवृत्ती किंवा विचार असणारी सरकारं सत्तेवर येत आहेत, आणि भारतातही तसं आपण गेले 8-10 वर्ष बोलतच आहोत. तर नेमका हा काय फिनॉमिना काय आहे? 2012 नंतर जगभर फॅसिझम आला आणि लेफ्ट डाव्या विचारसरणीची किंवा सेंट्रिस्ट सरकारांचा पराभव झाला. तर याच्या मागचं सगळ्यात मुख्य कारण होतं की व्यक्तीची प्रगती करण्यासाठीची जी जागा आहे, जो अवकाश आहे, तो लेफ्टच्या फिलॉसॉफीमध्ये डाव्या विचारसरणीत आहे की सगळ्यांच्यात आर्थिक समानता आणल्यामुळं सगळ्यांचा स्तर उंचावेल. पण एक नवीन आर्थिक फिलॉसॉफी आली, ती अशी होती की ही संपूर्ण मोकळी जागा आहे आणि ज्याला पाहिजे त्यांनी पाहिजे तितकी उंच उडी मारावी. जशी एखाद्या खोलीत सोडलेली जनावर आहेत, तर सगळ्यात ताकदवान जनावर सगळ्यात. ती कल्पना तरुणांना आकर्षक वाटली आणि म्हणून लेफ्टच्या विरुद्ध आर्थिक नीती आवडल्यामुळं, भराभर आर्थिक प्रगती करण्याची कल्पना आवडल्यामुळं लेफ्टच्या पॉलिटिकल फिलॉसॉफीच्या विरुद्ध राईट पॉलिटिकल फिलॉसॉफी तरुणांनी स्वीकारली. त्यांना हुकुमशाही आवडत नव्हती, त्यांना ही आर्थिक विकासाची दिशा वेगळी पाहिजे, आकर्षक वाटली. हां. पण जेव्हा त्यांच्या ध्यानात आलं गेल्या 10-12 वर्षामध्ये की आपलं गणित चुकलं आहे, त्रैराशिक चुकलं आहे, त्यावेळेस त्यांनी स्वतःहून आर्थिक दिशा तीच पण राजकीय दिशा बदलण्याला सुरुवात केली. आणि याचं सगळ्यात मोठं डळडळीत उदाहरण म्हणजे इंग्लंडमध्ये आत्ता झालेली निवडणूक. त्यात लेबर पार्टी कितीतरी दशकानंतर परत सत्तेत आली आणि अमेरिकेमध्ये ट्रम्पनी बराच प्रयत्न करून सुद्धा कमला हॅरिस ट्रम्पपेक्षा जास्त पॉप्युलर आहे. म्हणजे हे दोन मोठे देश ज्यांनी डेमोक्रेटिक राज्यव्यवस्था टिकून ठेवलेली, ते पुन्हा डेमोक्रेसीच्याकडं जायला लागलेले.
इटलीमध्ये आणि फ्रान्समध्ये राईट विंगची ताकद कमी होत गेलेली आणि बोलिव्हियासारख्या देशामध्ये आता हंग पार्लमेंट आलेत. हंग पार्लमेंट येणं म्हणजे समाजाने ठरवलेलं असतं की कुठल्याही एका पार्टीला जास्तीत जास्त सत्ता द्यायची नाही. भारतातले इलेक्शनचे रिझल्टसुद्धा आकडेवारी जर नीट बघितली तर हंग पार्लमेंटचे रिझल्ट्स आहेत. कुठल्याही एका पार्टीला 50% जास्त जागा मिळालेल्या नाही. आणि याचाच अर्थ समाजाने राईट विंग डिक्टेटरशिप भारतामध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेत, फ्रान्स, इटली, बोलिव्हियामध्ये नाकारलेले. इतकंच काय, टर्की, एर्डोगन त्याचा तिथल्या लोकल कौन्सिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभव होतो. त्यांनी लोकांना इतकं धमकावलेलं, घाबरवलेलं होतं, तर त्याचा पराभव होतो. याचा अर्थ जग पुन्हा एकदा लिबरल डेमोक्रेटिक व्यवस्थेकडे निघालेलं आहे. आर्थिक दिशा लिबरल डेमोक्रेटिक जगामध्ये लेफ्टिस्ट असणार नाही आहे, सेंट्रिस्ट असेल. पण पॉलिटिकल दिशा लिबरल डेमोक्रेटिक जगामध्ये डेमोक्रेटिक असेल, डिक्टेटोरियल असणार नाही. हे जे मिश्रण आहे ते ध्यानात घेऊन सिव्हिल सोसायटी पण त्याच्या अवतीभोवती आता काम करायला लागली. सरांनी खूप आशादायक चित्र केलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्याकडं खरं तर बोलण्यासारखे खूप विषय असतात आणि त्याचे आपण ज्ञानकण वेळोवेळी वेचत जाणारच आहोत. तूर्तास धन्यवाद. थँक्यू.